याजसाठी केला होता ठास, याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, कवतूक वाटे झालिया वेचाचे, कवतूक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनिली नोबरी, आता दिसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा, विश्वरूपा विष्णुमाय बाबा, अपरामुपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा, अपरामुपा पांडुरंगा, अपरामुपा पांडुरंगा. विष्णुमाय बाबा, अपरामुपा पांडुरंगा, अपरामुपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा, अपरामुपा पांडुरंगा. पांडुरंगा कृपधमन बंधू श्रीचरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावी जवळे. शरण शरण जी हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो राम. शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण जी हनुमंत, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासभटा, याजसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
अखिल कोटी ब्रह्मांड भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग माऊली महाविष्णू ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय प्राप्त स्मरणीय सद्गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत सद्गुरु दादासाहेब नानासाहेब तात्यासाहेब शेवा दादांची नानांची यांच्या शिवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे देहो निवासी वैराग्यमूर्ती श्रीमान श्री संत तुकोबराय यांचा अंतकाळी प्रकरणातला 4 चरणाचा एकदम सरळ पद्धतीचा परमार्थाच्या शेवटचं फळ सांगणारा अभंग। यावत जन्माला आलेल्या जीवाचा परमार्थ सुफळ झाला का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। काय झालं म्हणजे परमार्थ सुफळ झाला म्हणावं, काय झालं म्हणजे संसार सुफळ झाला म्हणावं, कोणती लक्षणं प्राप्त झाली म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक झालं असं म्हणावं, असं विचारल्यानंतर तुकोबरायांनी मार्मिक शब्दामध्ये 4 चरणामध्ये या जीवनाचा शेवट कसा असावा याचं वर्णन केलेलं आहे। प्रश्न असा आहे की शेवट कशाचा असावा, जीवनाचा शेवट असावा का संसाराचा शेवट असावा का परमार्थाचा शेवट असावा, नेमका शेवट कशाचा व्हावा। संसाराचा शेवट आतापर्यंत झाला, आजा मेला सगळे मेले, शेवट झाला नाही, नेमका शेवट कशाचा असावा तुकोबराय म्हणतात परमार्थाचा शेवट व्हावा, कुठंतरी असणार परमार्थाला सुद्धा स्टॉप भेटावा। ती अवस्था कोणती आहे महाराज, ज्या अवस्थेला आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला वाटलं पाहिजे बस झालं आता बस परमार्थ करायचा, ती अवस्था तुकोबराय या ठिकाणी सांगतात। प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे, निमित्त दुःखद प्रसंगाची सेवा असणारे आपल्या गावातील वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री प्रभू नाना अडसुळकर यांचं 1 वर्ष त्यांना निधन होऊन झालेलं आहे आणि त्याच्या निमित्ताची असणारी सेवा आहे। थोडं इकडलं सांगून आपण अभंगाकडे येऊ। ज्याचं निमित्त आहे त्याच्याबद्दल थोडं बोलणं विशेष महत्त्वाचं असतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये मृत आत्म्यासाठी 1 वर्षाची विधी सांगितलेली आहे, कारण मरत असताना माणसाचे पंचप्राण एकदाच बाहेर निघत नाहीत। अगोदर प्राण निघतो, त्यानंतर 10-12 दिवसानं व्यान समान उदान असं सगळे प्राण आपल्या देहाच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर निघण्यासाठी संपूर्ण 1 वर्ष लागतो महाराज, म्हणून 1 वर्षाची विधी आहे। आता गंमत अशी आहे, माणूस मरतो म्हणजे नेमकं काय, माणसाचं मरतं तरी काय। जर वास्तविक पाहायला गेलं, मूळ स्वरूपाकडे जर बघितलं, निज स्वरूपाकडे जर बघितलं, आत्मतत्वाकडे जर बघितलं, चैतन्याकडे जर बघितलं तर मरत कुणीच नाही। जगद्गुरु तुकोबराय सांगतात अमर आहा अमर आहा, खरे की खोटे तुमचं तुम्ही विचार करून बघा म्हणले। मरणारा कोण आहे आणि मारणारा कोण आहे। जो मरणार आहे तो वेगळा आहे, तुम्ही मरणारे नाहीत, पण विचार होत नाही, म्हणून मरण काय हे अजून कळालेलं नाही। मरण न कळाल्यामुळं मरणाची भीती अनायासपणाने जीवाच्या ठिकाणी बिंबलेली आहे। जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्यानं मरण पाहिलं तो भाग्यवान आहे। आपुले मरण पाहिले म्या आणि तो झाला सोहळा अनुपम्य, तो सोहळा आहे म्हणले। म्हणून बघा, स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा संबंध संपला की त्याला आपल्या भाषेमध्ये मरण म्हणतात। तसं पाहायला गेलं तर या शरीरामध्ये एकूण 8 देह आहेत। या सगळ्या देहाचं निरसन परमार्थामध्ये झालं पाहिजे। आपल्याला 4 देहापर्यंत माहित आहे, 4 देह अतिसूक्ष्म आहेत, त्याच्यासाठी नामाच्या आधारावर शरीराचं शोधन करत करत अनेक देह ओलांडावे लागतात आणि ब्रह्मदेहामध्ये ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस असणार त्याला परमात्म्याची भेट होत असते। असो हे 25 तत्वाचा असणारा स्थूल देह ज्यावेळेस सूक्ष्म देहापासून 17 तत्वापासून वेगळा होतो त्यावेळेस त्याला मरण म्हणतात। त्याचा संबंध संपतो, पण त्या देहानं केलेली जी कर्म आहे ती कर्म त्याला पुढे भोगावे लागतात। मग त्याच्यासाठी देवानं विशिष्ट रचना केलेली आहे। प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, प्रत्येकाचं पाप वेगळं आहे, प्रत्येकाचं पुण्य वेगळं आहे। याचा हिशोब कोण ठेवायचा महाराज। धर्मराजाला प्रश्न पडला, धर्मराज म्हणू लागले देवा एवढ्या सगळ्याचं पाप पुण्य करण्याचा हिशोब माझ्याकडे लागणार नाही, कोण याचा पाप पुण्याचा हिशोब ठेवेल। त्यावेळेस
परमात्म्यानं 2 देवता निर्माण केल्या. त्याला श्रावण देव म्हणतात. एक डाव्या खांद्यावर आणि एक उजव्या खांद्यावर जन्माच्या वेळी येऊन बसतात. डाव्या खांद्यावरली देवता केलेलं पाप लिहिते. मग मनानं केलेलं असेल, शरीरानं केलेलं असेल, वाणीनं केलेलं असेल, कायिक वाचिक मानसिक सगळे पाप डाव्या खांद्यावरली देवता लिहून ठेवत असते आणि उजव्या खांद्यावरली देवता पुण्य लिहून ठेवत असते. आणि ज्यावेळेस तो काळ येतो, त्याचा मरण समय जवळ येतो, त्यावेळेस 40 सेकंद अगोदर त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्या दिव्य दृष्टीमध्ये त्या दोन्ही देवता खांद्यावरल्या निघून जातात मरण्याच्या अगोदर आणि सगळा हिशोब चित्रगुप्ताच्या समोर ठेवतात. मग या 40 सेकंदाच्या दिव्य दृष्टीमध्ये त्याला सगळी केलेली पाप आणि पुण्य दिसायला लागतात. आणि त्यावेळेस असणारे यम पाश टाकतो. यम पाशामध्ये सूक्ष्म देहाला बांधलं जातं आणि या शरीरातून अंगुष्ठ प्रमाणात इतका अंगठ्याच्या कांड्या एवढा जो सूक्ष्म देह आहे, प्राण आहे, त्या प्राणाला बांधून बाहेर ओढलं जातं, आकर्षिलं जातं आणि त्याच्या कर्मानुसार त्याला नेलं जातं. बघा इथं शेवट कळणार आहे आपल्याला. आपला शेवट गोड झाला का वाईट झाला हे आपल्या मुराळ्यावर अवलंबून आहे. आपल्याला न्यायला येणारा मुराळी ज्या योग्यतेचा असेल त्याच्यावर आपला शेवट अवलंबून आहे. आता मुराळी 4 प्रकारची आहेत. 4 प्रकारची मुराळी मी सांगून पुढे जाईल. एक मुराळी आहे जो जीवाचा, ज्या जीवाला पापही माहीत नाही आणि पुण्यही माहीत नाही, अहोरात्र विषया सुखामध्ये नांदत असणारा जीव ज्यावेळेस मृत्यूला समीप जातो त्यावेळेस त्याला नेण्यासाठी मुराळी म्हणून यमाचे 2 दूत येतात. त्यांच्या अंगावर हिरवे कपडे असतात आणि ते रात्रीच्याला गावामध्ये प्रवेश केल्यानंतर दोघाला दिसतात. एक मरणाऱ्या व्यक्तीला आणि गावातल्या कुत्र्यांना. ज्यावेळेस गावामध्ये कुत्रे रडायला लागतात त्यावेळेस समजायचं की यमाच्या दूताचं त्यांना दर्शन झालेलं आहे. आणि ज्यावेळेस मरणारा व्यक्ती त्या यमदूताला पाहतो त्यावेळेस तोही रडायला लागतो. 2 जण असतात. हे जीवाची दशा आहे महाराज. ज्यानं पापच केलेलं आहे त्याला न्यायला कोण येतं? यमाचे दूत येतात. आणि हे यमाचे दूत आल्यानंतर त्याला प्रेमानं घेऊन जात नाहीत. तुकोबाराय सांगतात तो जीवात्मा विषयामध्ये एवढा लुप्त झालेला आहे, संसारिक सुखामध्ये एवढा आसक्त झालेला आहे की त्याला देह सोडावासा वाटत नाही, घर प्रिय पुत्र धन सोडावंसं वाटत नाही. म्हणून त्याला शेवटी बळजुबरी पाशामध्ये बांधून ओढत न्यावं लागतं. जसं मेलेलं कुत्रं असावं, जनावर असावं, गावाच्या बाहेर टाकायला घेऊन जावं तसं त्याला ओढत नेतात. याच्या पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात एवढ्यावर यमदूत थांबत नाही. त्याशी करुणा. कुणाला? यमाच्या दूताला करुणा नाही. काढिता कुडी बाहेरी प्राणा. या शरीरातून प्राण काढताना त्याला दया येत नाही महाराज. मग तुकोबारा म्हणतात ह्याच्या पुढली अवस्था करतात त्याने. काय? मारिती तोरिती झोरिती निष्ठुर एक जो असणारा विषयी जीव आहे त्याचा असणारा मुरळी यमाचे दूत आहे. यमाचा पाहुणा प्राणी. दुसरा मुरळी महाराज प्रत्यक्ष यम. ज्याचं कर्म जरा बऱ्यापैकी आहे त्याला न्यायला प्रत्यक्ष यम येतो. ज्यानं आयुष्यभर धर्माचं पालन केलं, नीतीचं पालन केलं त्याला न्यायला विष्णूचे दूत येतात. तिसरा मुराळी. आणि चौथा मुराळी आहे प्रत्यक्ष भगवान परमात्माच न्यायला येतात. एक उदाहरण सांगून पुढे जाईल. 42 वर्ष वय भरल्यानंतर तुकोबारायांनी पत्र लिहिलं देवाला.
आणि पत्र लिहून एका संत महात्म्याच्या हातामध्ये दिले आणि म्हणले तुम्ही वैकुंठाला जर जात असाल तर एवढं पत्र माझ्या देवाला सुपूर्द करा. तुम्ही सनकाधिक म्हणविता एवढा करा सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा एवढं सांगा देवाला. ते पत्र गेलं वैकुंठामध्ये. देवानं वाचलं. देव म्हणले तुकोबारायला यावं वाटाले आणायला धाडावं. देवाने निरोप दिला यमाकडं. यमराज म्हणले काय मृत्यू लोकामध्ये देहू गावामध्ये तुकाराम महाराज त्यांना यावं वाटाले घेऊन या त्यांना. यम म्हणला मृत्यू लोकातल्या सामान्य जीवाला आणायला मी कशाला जाऊ. मग काय करावं आपल्या दूताला पाठवावं. सामान्य माणसाला आणायला आपली काय गरज आहे. आणि यमदूतानं आपल्या दूताला बोलवून घेतलं. त्याचं नाव होतं काळ. आणि त्या काळाला सांगितलं म्हणले काळा एक काम कर. म्हणजे काय देहू गावामध्ये कुणीतरी तुकाराम नावाचा एक माणूस आहे आणि त्याला घेऊन यायचंय आणि ते काम तुझ्यावर सोपवलेलं आहे. महाराज काळ नटून थटून देहू गावामध्ये आला. तुकोबाराच्या घराच्या जवळ आला. घराच्या बाहेर थांबला. महात्म्याच्या घरामध्ये काळाला प्रवेश नाही. महात्मा कुणी असेल उच्च कोटीच्या नामधारकाच्या घरामध्ये शिवमध्ये यमदूताला यायला आज्ञा नाही. लई झालं घराच्या दारापर्यंत येऊ शकतो पण घरात प्रवेश तेथे कळी काळाचा रिग नाही. नक जाऊ तया गावा नका जाऊ तया गावा धारकाच्या शिवा जाण्याचा अधिकारच नाही पण तरीही काळ आला महाराज. आणि काळ दाराला येऊन उभा टाकला. तुकोबाऱ्याचं लक्ष गेलं. तुकोबाऱ्या बघिततात वाढू झालं थांबलाय पाहुणा दारामध्ये. तुकोबाऱ्या विचारले बा कोण आहेस कशासाठी आलायस. त्यावेळेस त्यानं सांगितलं तुम्हाला न्यायला आला म्हणला. न्यायला पण आहेस तरी कोण. मग त्यानं सांगितलं मी काळ आहे. माझं काम जगाला खाण्याचं आहे. तुकोबाराय म्हणले तू जगाला खात असशील पण मी पालत घालून तुडवीन. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात एवढ्यावर जर नाही ऐकलास तर उलट्या हातानं मारायला सुद्धा मागे पुढे बघणार. तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी भाता भरा हरी एवढं सांगितल्यानंतर काळ म्हणला इथं आपली सत्ता चलना गेली आहे म्हणला. वापस गेला. यमाला सांगितलं म्हणजे तुकोबारायच्या समोर माझी सत्ता चलना गेली आहे आणि तुकोबारायला आणायचं असेल तर तुमचा विचार दुसरा करा. माझं नाव पुढे करू नका. मी मुरारी म्हणून जाणार नाही. यम म्हणला काळाची सत्ता चलना गेली असला तुकाराम आहे तरी कसला म्हणून बघावं म्हणून यम खाली आला महाराज. आणि यमानं येऊन असणारा देहू गावामध्ये प्रवेश केला आणि त्याची गाठ पडली रामेश्वर भट्टापाशी. आणि यमानं सहज रामेश्वर भट्टाला विचारलं का हो ते भजन करणाऱ्या गळ्यात विना अडकणारा महाराजाचं घर कुठं आहे. रामेश्वर घट बसावं का. त्याने म्हणले तुकाराम का. रामेश्वर भट्टानं तुकाराम म्हणल्याबरोबर यम थरथर कापू लागला. यम म्हणला मला बीपी नाही शुगर नाही काहीच नाही. चांगली ताकद अंगात आहे. नाव ऐकल्यास माझा हात थरथर का करला. यमाने विचार केला ज्याचं नाव ऐकल्याबरोबर माझा अंग थरकाप करला आहे त्याला प्रत्यक्ष जर बघितलो तर माझी काय अवस्था होईल. तुकाराम तुकाराम नाम घेता यम सुद्धा थरथर कापू लागला. यम वापस गेला महाराज. यमानं देवाला पत्र सांगितलं देवा तुकाराम महाराजाला आणायची माझी ताकद नाही. आणि मग देव विचार करू लागले काळाची सत्ता तुकाराम महाराजापाशी चलना यमाचं बळ चलना. अशा तुकाराम महाराजाला आता आणावं कोण. त्यावेळेस देव म्हणतात आता प्रत्यक्ष आपण जाऊ. तुका म्हणे आता येतील न्यावया आणि अंगे आपुलिया
मायबाप. देव वैकुंठातून खाली आले आणि देव वैकुंठातून खाली येऊन तुकोबाराच्या घरी 4 दिवस मुक्काम केला महाराज. 4 दिवसानंतर तुकोबारा देवाला म्हणतात, देवा चला आता. तेव्हाच तुकोबारा म्हणतात, ज्याचा मुरारी एवढा आहे, वाडवेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग. अंत काळी विठो आम्हासी पावला आणि पुढी सहित झाला जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ज्याचा मुरारी प्रत्यक्ष परमात्मा असेल त्यानं म्हणावं. काय काय म्हणावं? शेवट तो भला सांगतात, ज्याचा मुरारी चांगला असेल त्यानंच म्हणावं शेवट तो भला, त्याचाच शेवट गोड होतो. आपला मुरारी कोण असावा हे कुणी ठरवायचं? गावल्याने नाही. आपला मुरारी कोण असावा हे आपण ठरवायचं की मला कोण न्यायला आलं पाहिजे. आणि मृत्यूच्या समयी ज्याचं जेवढं पुण्य अधिक असेल त्या पुण्याच्या बळावरच मुरारी ठरत असतो. म्हणून मृत्यूच्या समयी पुण्य उभा राहत जावं. मृत्यूच्या समयी जर पुण्य उभा राहत नसेल तर आपला शेवट गोड होत नाही. आता गंमत अशी आहे महाराज, मग आमच्याकडे पुण्य आहे का नाही कसं ओळखावं? आता याच्यात पुन्हा एक आहे, एक क्षय पुण्य आणि एक अक्षय पुण्य. काही पुण्य असे की ते कालांतरानं संपतात आणि संपलेले पुण्य पुन्हा भेटत नाहीत. मग तुम्ही अन्नदान केलेलं असेल, अन्नदानाचं पुण्य विशिष्ट काळापर्यंत चालतं, पुन्हा संपत. तुम्ही भूमिदान केलेलं असेल विशिष्ट काळापर्यंत चालतं. संसारामध्ये केलेली सगळी पुण्य एका मर्यादेपर्यंत चालतात, पुन्हा चलत नाहीत. मृत्यूच्या काळी जर पुण्य उभा राहायचं असेल तर ते अक्षय पुण्य असलं पाहिजे. अक्षय पुण्याला दुसरं नाव आहे शुद्ध पुण्य असलं पाहिजे. कोणतं पुण्य असलं पाहिजे? शुद्ध. आणि जगाच्या पाठीवर एकाच गोष्टीतून शुद्ध पुण्याची प्राप्ती होते. जयमध्ये नारायण जयमध्ये नारायण शुद्ध पुण्य म्हणून शुद्ध पुण्य ज्याच्याकडे मुबलक असेल
त्याचंच पुण्य मृत्यूच्या समयी उभा टाकतं, अन्यथा उभा टाकत बाकीचं कोणतंच पुण्य मृत्यूपासून सोडवू शकत नाही. म्हणून साधकानं ज्याला असं वाटतं की आपला शेवट गोड व्हावा त्यानं नामच घेतलं पाहिजे. नामाशिवाय शुद्ध पुण्याची जमा होत नाही. आणि हे जमा झालेलं पुण्य तुम्ही नाम जरी घेतलं असलं आणि त्या नामाला जर गुरुचा स्पर्श झाला नसेल, महात्म्याचा स्पर्श झाला नसेल, संताची कृपा झाली नसेल तर ते जमलेलं पुण्य जमाच राहतं, ते फळाला येत नाही. म्हणून पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. महात्म्यानं ज्या वेळेस कृपा करावी त्यावेळेस ते नामाचं पुण्य मृत्यूच्या समयी उभा राहतं. नव्हे नव्हे ते पुण्यच आमचा मुलाही ठरवतं की आम्हाला कोण न्यायला येणार आहे. ते पुण्य जाऊन सांगतं देवाला, देवा त्याचं पुण्य एवढं आहे, मुरारी हाच असला पाहिजे. ज्ञानोबरायाच्या बाबतीत तेच झालं, तुकोबरायाच्या बाबतीत तेच झालं. जेवढे महात्मे नामधारक आहेत, देव प्रत्यक्ष वैकुंठातून खाली यावं आणि समाधी देऊन पुन्हा जावं. का यांना समाधी घेता आली? पुण्य अपाट आहे महाराज, म्हणून नामच घ्यावं लागतं. आता ते नाम कुठून घ्यावं, कुठून सुरू करावं, खालून सुरू करावं का वरून सुरू करावं, वैखरीतलं नाम असावं का मध्यमेतलं असावं, पश्चिंतीतलं असावं का परेतलं असावं का परेच्या पलीकडलं असावं, नाम नाडीत असावं का नाम तोंडात असावं, गंमत आहे मोठी. नाम नाडीत उतरल्याशिवाय नामाची स्पंदनच तयार होत नाहीत. आणि नाडीत उतरण्यासाठी नाडी शुद्धी असली पाहिजे आमच्या आधी. ज्यावेळेस नाम कंठामध्ये यायला लागतं, नाम खालून चालू आहे, आपल्याला वाटतं आपण वरून घेतोय पण नामाचा उगम खालून आहे. नामाकडे लक्ष नाही आमचं, म्हणून नाम विनमुख चाललेला आहे. आणि नाम सापडायला महात्माही तेवढ्या तयारीचाच असला पाहिजे. पारियाचा रवा घेता भूमीवरी आणि यज्ञ परोपरी, नाम काय एवढं सोपं आहे. आणि ज्यावेळेस नाम सुषुम्ना नाडी वाट, या हृदयाला 101 नाडी येतात, त्या 101 नाड्यातून कुण्या नाडी वाट प्राण त्याग करायचा हे त्या महात्म्यानं ठरवावं असतं. त्यावेळेस त्याचा शेवट गोड होत असतो. हृदयामधली 1 नाडी धरून ज्यावेळेस तो त्रिकूट शिखराकडे गमन करायला लागतो नामाच्या स्मरणानं, आणि नाम कंठामध्ये आल्याबरोबर नामाचे 2 प्रकार पडतात कंठामध्ये. ज्या महात्म्याचं नाम परेला ओलांडून पश्चिंतीमध्ये विसावा घेऊन मध्यमेमध्ये आलेलं आहे, कंठामध्ये आलेलं आहे, कंठामध्ये आलेलं नाम 2 रूप दाखवतं. एक प्रकाश दाखवतं आणि दुसरं दर्शन देतं. कंठी धरिला अवघा जनी एक प्रकाशाचं दर्शन होतं कंठामध्ये नाम आल्यास. आणि दुसरं आहे नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजेठी. नाम कंठामध्ये प्रगट झालं की दर्शनाला सुरुवात होते. साधक वेगवेगळी दर्शन त्याला दिसायला लागतात, वेगवेगळे आकार दिसायला लागतात, वेगवेगळे रंग दिसायला लागतात. पण महात्मा ज्याला शेवट गोड करायचंय तो तिथं अडकून राहत नाही, त्या दर्शनाला भुलत नाही, तो पुन्हा वर चढायला लागतो. आणि त्रिकूट शिखराच्या ठिकाणी स्त्रीहाट, गोलाहाट, आउटपीठ ओलांडून भ्रमर गुंफेच्या जवळ जाऊन बसतो. आणि भ्रमर गुंफेमधून प्रवेश करून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्रवेश करायचा. शरीर शोषण प्राण निरोधन भंग वायुचा शेत ब्रह्मारंग दुसरे करी
म्हणली शेवट गोड उगो होणार आहे का म्हणले. आणि या त्रिकूट शिखरावर ज्याचं नाम पोहोचलेलं आहे तिथं पुन्हा भजन बंद करावं लागतं. त्रिकूट शिखरी गा दान मिळे पुन्हा नाम घेण्याची गरज नाही. नाम आपोआप चालू आहे पुन्हा. आता गंमत इथं आहे, भ्रमर गुंफेतून ज्यावेळेस प्रवेश करतो ब्रह्मरंध्राकडं त्यावेळेस तिथं 2 रस्ते आहेत, 2 फाटे फुटतात. एक पश्चिम द्वार आणि एक पूर्व द्वार. आता गंमत अशी आहे, महात्मा ज्या वेळेस वर जायला बघतो त्यावेळेस महात्मा पश्चिम द्वाराचा स्वीकार करतो. पश्चिम द्वार म्हणजे पाठीमागून आणि पूर्व द्वार म्हणजे समोरून. पूर्व द्वारावाट योगी जातात, तपस्वी जातात. ज्यांना स्वर्गाधिक भोग भोगायचे ते पुढल्या द्वारावाट जातात आणि भोग भोगून मग काय करतात, मग पुण्याची पावटी आणि सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. हरी तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. आता गंमत अशी आहे, इथला जर रस्ता चुकला तर एवढा केलेला 28 वाया जाते. इथला रस्ता चुकू द्यायचा नाही. चुकून जर पूर्वद्वारा वाटत तुम्ही गेलात, प्राण त्याग केलात तर तुकोबारा म्हणतात पुण्य तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय त्या सुखाचा नाश आहे महाराज. मग पश्चिम द्वार निवडावं. कसं निवडावं कळत नाही ना आम्हाला तिथं. तेच तुकोबारा म्हणतात संत ज्या मार्गाने गेले त्या खुणा ध्यानात ठेवा. संत खुण्या मार्गाने पाऊल खुणायता शोधित त्यांचा मार्ग निरखित निरखित गेले. ज्ञानोबा म्हणतात बघत बघत गेले, दिसत्यात खुणा. पहिलं संती लाविले निशाण, निशाण टाकून जातात महात्मे माग रस्ता चुकू नये म्हणून. तुका म्हणे तुम्ही चाला हेची वाटे, भरवर्षाचे भेटे पांडुरंग, भरवर्षाचे भेटे पांडुरंग, भरवर्षाचे भेटे याची भरवर्षाचे भेटे पांडुरंग, भरवर्षाचे भेटे पांडुरंग, भरवर्षाचे भेटे पांडुरंग. पश्चिम मार्गाचा स्वीकार संत महात्मे करतात. तुकोबाराने पश्चिम मार्गाचा स्वीकार केला आणि आपल्यालाही सांगितलं की तुम्ही ह्याच रस्त्यानं जा. या रस्त्याने गेल्यास काय होईल, भरवशेने भेटे 101% नव्हे नव्हे तुम्हाला न्यायला स्वतः पांडुरंग येईल, इतकी ताकद आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात आता एवढं सगळं करायला महाराज काय काय तुम्ही केलो. त्याच तुकोबारा म्हणतात एवढं सगळं करायला तर एवढा 28 केला अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला, यासाठी केला, यासाठी केला होता आत्मासे, यासाठी केला, यासाठी केला, यासाठी केला होता आत्मासे, यासाठी केला, यासाठी केला, यासाठी केला,
यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला यादसाठी केला 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 यादसाठी केला होता अट्टहास देवचा देवचा गोडभावा देवचा देवचा गोडभावा 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 आतानी संधीने आतानी संधीने आतानी संधीने चिंधीने विसावा आतानी संधीने आतानी संधीने आतानी संधीने आवलो विसावा देवती जगद्गुरु तुकोबराय सांगतात एवढा सगळा अट्ठास कशासाठी चालू आहे तर शेवटचा दिस गोड व्हावा. संसार कशात गोड आहे हे मला माहित नाही, पण परमार्थाचं एक सूत्र तुकोबराय सांगून जातात, परमार्थात तुम्ही काही करा पण शेवट गोड झाला पाहिजे. 2 उदाहरणं तुमच्या समोर ठेवीन. एका महात्म्यानं कमीत कमी 1 कोटी वर्ष राज्य केलं. राज्य केल्यानंतर त्याला असं वाटलं की इतकं राज्य करून सुद्धा संसारामध्ये सुख समाधान नाही. आपल्या मुलाला बोलवून घेतलं, बायकोला बोलवून घेतलं, म्हणले हे बघा मला काय आता संसारामध्ये मन लागणार, बाकीचं तुम्ही चलवा. आणि तिथून तो महात्मा निघाला. राजा भगवे कपडे परिधान केले आणि पायानं हरिद्वारच्या ठिकाणी गेला. हरिद्वारच्या ठिकाणी पुलह आश्रम आहे. त्या पुलह ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन पुलह ऋषीला नमस्कार केला, दंडवत घातला. म्हणजे महाराज मला काहीतरी नित्य नियम सांगा, काहीतरी सांगा. आणि नामाची एक गंमत आहे महाराज, नामाला नियम असला तर नाम जास्त पळतं, नाहीतर नाम संत गतीनं चालतं. नामाचा अनुभव त्याच वेळेस येतो ज्यावेळेस नामाला नियमाची जोड असते. तुम्ही जर 3ला बैठकीला बसत असाल तर 3लाच बसा, नाम वाट पाहतं तुमची. आणि तिथं जर नाही बसलात तर नामाशी विनमुख होणारा पापिया पाप लागतं. नियम विचारला, नियम सांगितला, नियम स्वीकारला, पर्णकुटी बांधली आणि पर्णकुटीमध्ये राहून रोज नियमानं आपली दिनचर्या करू लागला. एवढा दंग झाला महाराज, एवढा दंग झाला भजनामध्ये नामामध्ये, त्याला आता सगळं जग फिकं वाटू लागलं. त्यास त्याला वाटलं आता आपला गोड झाला शेवट, वा तवाच परमार्थाला लागलं असतं तर बरं झालं असतं. एके दिवशी सकाळी सकाळी गंडकी नदीमध्ये स्नानाला गेल्यानंतर स्नान करून सूर्याला अर्घ देऊ लागला. तेवढ्यामध्ये एक गरोदर हरिण तिथं पाणी प्यायला आलेली आणि सिंहाची डरकाळी ऐकून त्या हरणीचा गर्भ खाली पडला पाण्यात आणि तो गर्भ वाहत 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 या राजाच्या हातामध्ये आला.
राजानं बघितलं तर हरणाचं पिलू दिसायलं नाजूक, आता जन्मलेलं कोमल, स्पर्श नावाचा विषय झोंबला, अंतःकरण द्रवलं. ते हरणाचं पाडस घरला घेऊन आलं पर्णकुटीमध्ये. त्याला दूध वगैरे पाजून चाराचं खाऊ घालून त्याला सांभाळलं. ते हरणाचं आणि याचं एवढं सख्यत्व जडलं महाराज. ते हरण मांडीवर बसावं, अंगावर बसावं, अंगा खांद्यावर खेळावं, याचं अर्धा वेळ हरणात चालला, अर्ध भजन बंद पडलं. आणि बघता बघता काळाची उडी पडली. काळ कधी येतो हे सांगता येत नाही. ज्वर आला, शीत ज्वर आला, थंडी वाजून ताप येऊ लागली. तिथं आता डॉक्टर नाही, कुणी नाही, अंथरुणावर पडलेला. त्या हरणाकडे बघत बघत म्हणला, आता माझं काही खरं वाटणं गेले हरणा, आता तुझंच कसं होतं की माझ्या माघारी, तुझंच कसं होतं की माझ्या माघारी. असं म्हणता 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 यमानं पाश टाकला आणि काढून नेला. आयुष्यभर पुण्यकर्म केलेलं आहे, पाप कसलंच केलेलं नाही. त्यामुळे स्वर्गात गेल्याबरोबर सगळ्यांनी उठून नमस्कार केला. या राजे भरत, या राजे भरत. सगळ्यांनी उठून सत्कार केला, आसन दिलं बसायला. महाराज इंद्रदेव नमस्कार करू लागले, सगळे नमस्कार करू लागले. म्हणजे का असला तपस्वी राजा स्वर्गामध्ये आला म्हणजे. सगळं झालं. 1 वर्षाच्या नंतर निवाडा असतो. 1 वर्षाचा प्रवास आहे. सांगता सांगता राहून गेला. मेल्यानंतर आत्मा 24 तासाच्या आत खाली आणून सोडतात. 24 तासामध्ये काय दाखवायचं ते वरलं दाखवतात आणि 24 तासाच्या नंतर मेलेल्या जागी आणून सोडतात. आणि मेलेल्या जाग्यावरून जाळलेल्या जाग्यापर्यंत तो आत्मा अंगठ्या एवढं रूप धारण करून येरजाऱ्या करतो 3 दिवस. आणि ज्या दगडानं गाडगं फोडलेलं आहे त्या दगडावर बसून तो 3ऱ्या दिवशी अस्थि संचय केल्यास, राग गोळा केल्यास तो घरला येतो. आणि 10 दिवस तो घरात राहतो. 10व्या दिवशी घराच्या बाहेर निघतो. घराच्या चौकटीच्या उजव्या कोपऱ्यात बसतो. 10व्याचं, 11व्याचं आणि 12व्याचं पिंडदान केलेलं भोजन ग्रहण करतो. आणि 13व्या दिवसापासून तो 1 वर्षापर्यंत चालायला लागतो. 86 लाख योजना अंतर आहे. रोजचं 246 एवढं अंतर चालावं लागतं रात्रंदिवस मिळून. वाटामध्ये 16 गावं लागतात. ह्या 16 गावाला पार करून 1 वर्षानंतर तिथं गेलं पोचावं लागतं. धर्मराजानं म्हणला, सगळं खातर जमा झाली, सगळे नमस्कार केले. म्हणले आता न्याय निवाडा करायचे भरतराजाचा. आणा यांचा हिशोब, काय ह्यांचं खातं जमा बाकी बघा. ती चित्रगुप्तानं वही आणून यमाच्या हातात दिली. महाराज यमानं पहिलं पान पालटलं, सोन्याच्या अक्षराने लिहिलेलं. वा, सुरुवात तर चांगली आहे म्हणला. 2रं पान सोन्याच्या अक्षरानं, 3रं पान सोन्याच्या अक्षरानं. 100 पेजची वही असेल. 99 पानं सोन्याची निघाली. महाराज यम खुश झाला, मला एवढा पुण्यवान राजा. आणि शेवटचं पान काढल्याबरोबर लाल शाईनं रेषा मारलेल्या होत्या. यम म्हणला, अरे रे रे, पेपर सगळा चांगला सोडलाय पण लाल शाईनं फुल्या मारल्यात ना. म्हणजे ह्यानं काहीतरी परीक्षेमध्ये घोटाळा केलाय. यमानं विचारलं, म्हणले भरतराजे तुमची 99 पानं सोन्याची आहेत पण शेवटचं पान लाल शाईनं, काळ्या शाईनं लिहिलेलं, काय भानगड आहे. त्याने मला काही कळत नाही, मला लिहिणारे तुम्हीच, तुम्हालाच माहित असेल. चित्रगुप्ताला विचारलं, काय चित्रगुप्त, आयुष्यभर ज्या माणसानं पुण्यकर्म केलंय त्याचं शेवटचं पान खराब कसं काय. चित्रगुप्त म्हणला, महाराज आयुष्यभर या माणसानं पुण्यकर्म केले पण शेवटच्या पानाला गडबड केली आहे. म्हणजे का, मरताना भजन विसरले आणि भजन विसरून हरणाकडे ध्यान लागले. यमराज म्हणले, राजे क्षमा करा आम्हाला. का, आमचा न्यायनिवाडा शेवटच्या पानावर अवलंबून असतो. तुमची 99 पानं कशी आहेत हे आम्ही बघत नाही पण शेवटचं पान कसं हे मात्र आम्ही 100% बघतो. तुमचं शेवटचं पान खराब आहे, तुम्ही काय करा, त्याच गर्भाला जा. जल भरत राजा हरणी गर्भा गेला, हरणी गर्भा गेला, झाला तो घात नावाजती, झाला तो घात नावाजती. जल भरत राजा हरणी गर्भा गेला,
म्हणून परमार्थाचा शेवट जर कशावर असेल तर तो शेवटच्या क्षणाला ठरतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले शेवटचे. जड भरत राजानं आयुष्यभर नाम घेतलं, शेवटी विसरला, धोका झाला. शेवट गोड झाला. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि तेची झाले अंगे. हे झालं एकानं उलट केलं महाराज. त्यानं आयुष्यभर देवाबरोबर भांडण केलं. देवाची बायको चोरून आणली, देवाकडे जाणाऱ्याला अडवलं, नाही तसलं बोललं. बाहुदेव देवाकडे गेला, भावाला सुद्धा येड्यात काढलं, आणि आपण मात्र शाण्यासारखं वागला. का? शेवटी रामाच्या हातानं मेला. रावणानं एवढं पाप केलं, पण शेवटच्या क्षणाला रामाच्याच हातानं मरण स्वीकारलं, नक्षीपणाला जावं लागलं. एक रावण आहे ज्याचं आयुष्यभर पाप आहे, पण शेवट मात्र कसा गोड आहे. आणि एक भरत राजे आहे ज्याचं आयुष्यभर गोड आहे, पण शेवट मात्र कडू झाला. म्हणून परमार्थ करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आधी कसं वागलो, आधी काय केलं, किती भजन केलं, काही मायने राखत नाही. तुमचा शेवट कसा झाला याच्यावर परमार्थाचं फळ अवलंबून आहे. म्हणून काय करावं लागतं म्हणतात तुकोबाराय, याजसाठी केला ठास शेवटचा दिस गोड भावा ठोबार तुकोबारायला पुन्हा प्रश्न विचारला. म्हणजे महाराज तुमचं बरोबर आहे, एवढा सगळा 28 शेवटचा दिवस गोड होण्यासाठी केलाय, मान्य आहे. पण हे शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जे मन आहे ते मन स्थिर होत नाही. ते मन स्थिर करण्यासाठी काय करावं लागेल, तेच तुकोबाराय म्हणतात, त्या मनाला स्थिर करावंच लागतं. ते मन कशा कशामध्ये गुंतलेलं आहे हे बघावं लागतं, आणि त्याची धागेदोरे तोडून त्याला स्थिर करावं लागतं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
सांगतात की शेवट गोड होण्यासाठी मन कुठेतरी स्थिर असलं पाहिजे. आता मनाचा विषय ज्यावेळेस निघतो त्यावेळेस मन कुठं राहतं हे अगोदर आपल्याला कळालं पाहिजे. ज्यावेळेस नामधारक, आता मनाच्या मागं नाम असावं का नामाच्या मागं मन असावं हा पहिला विषय आहे. कशाची जोडी असावी? मनानं सांगितलं म्हणून नाम घ्यावं का मनाला सांगावं मना नाम घे? ज्याला गुरु नाही, ज्याला संताची संगत नाही, ते मनानं नाम घेतात. त्यांचं मन पुढे चलतं आणि नाम मागे येतं. आणि ज्यावेळेस मन पुढे जातं आणि नाम मागे येतं त्यावेळेस ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. का? तर एक तर मन आंधळाय, दोन मन लंगडाय. आता आंधळ्याच्या लंगड्याच्या मागे जर गेला तर माणूस सुख पावल का? नाही. म्हणून आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे मागे पुढे रात एक सगळे मागे पुढे आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे रात विचार केला पाहिजे कोण कुणाच्या मागे चाललंय. मन कसं आहे? आंधळा आहे. मन कसं आहे? लंगडा आहे. आंधळ्याच्या मागे जर आंधळे गेले तर कसं होणार आहे? घात तर होणारच आहे. म्हणून ज्ञानोबा सुद्धा म्हणतात मनोमार्गे गेला. मन जर पुढे असेल आणि नाम मागे असेल तर घात होतो. महात्म्याने काय केलं? नामाला पुढे केलं आणि मनाला मागे ठेवलं. मनाला सांगितलं मना तेथे धाव घे राहे, आणि मग पुन्हा सांगितलं आता कोठे आणि तुमचे चरण. म्हणून पहिल्यांदा पुढे नाम असावं आणि नामाच्या माग मन असावं. ज्याचं नाम पुढे चाललेलं आहे तो ज्या वेळेस हृदय चक्रामध्ये नामाला घेऊन येतो त्यावेळेस हृदय चक्रामध्ये 8 पाकळ्याचं कमळ आहे. किती पाकळ्याचं? 8 पाकळ्याचं. आता गंमत अशी आहे जीवाचं कमळ पालताय आणि महात्म्याचं कमळ सवास आहे. मन पालता असल्यामुळं, कमळ पालता असल्यामुळं मनाला बसायला जागाच नाही कुठं. ते मन सैरा वैरा धावतं, मनाला विसावा नाही. महात्म्याने काय केलं? जे अधोमुख असणारं कमळ आहे त्या कमळाला ध्यानाच्या आणि धारणेच्या बळानं सवास केलं आणि त्याच्या 8 पाकळ्या फुलवल्या. आता ह्या 8 पाकळ्या ज्या आहेत या 8 पाकळ्यावर मन 3-3 तास बसते. किती तास बसते? 3 तास एका पाकळीवर. अशा 8 पाकळ्या आहेत. 8 त्रिक 24 तास दिवसाचे. ईशान्य दिशेच्या जर पाकळीवर मन बसलं तर त्याला सकाळ सकाळ देवदेव करा वाटते. 6 ते 9 पर्यंत बसते. 9ला पुन्हा बदलते 12 पर्यंत काम करा वाटतंय त्याला. 12 ते 3 पुन्हा लय ऊन लागाले झोपावं म्हणते. पुन्हा 3ला अजून बदलते. म्हणजे सकाळ ज्या मूड मध्ये होता ती माणूस संध्याकाळपर्यंत राहत नाही. का? तर ते मन बदलते ना. ज्ञानोबारायांनी त्या मनाला सांगितले, त्या भुंग्याला सांगितले, भुंग्या कशाला उगत रुणझुण करायलायस? ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू तुझी अवगुण आहेत म्हणले. एका पाकळीवरून दुसऱ्या पाकळीवर, दुसऱ्या पाकळीवरून तिसऱ्या पाकळीवर असं करून करून तू अवगुणाला अधीन होतेस. मग काय कर? अरे पाकळ्यामध्ये सुख नाही, पाकळ्यामध्ये मध नाही. मग मध कुठं आहे? ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायाने सांगितलं कमळाच्या भरमधात येऊन बस. आणि ज्या वेळेस ते मन कमळाच्या भरमधामध्ये येऊन बसलं आणि तिथला मकरंद सेवन करायला लागलं की मग मन मात्र स्थिर होतं. मन कुठंच धावत नाही. आणि मग तो जो मकरंद आहे कशाचा? नामाचा मकरंद,
नामाचा रस, मग पुन्हा म्हणायचं ब्रह्मरस घे काढा, आणि तेने पिढा, मग पुन्हा म्हणायचं सेवितो हा रस वाटितो आणि तिथं रसाची प्राप्ती आहे कुणाला, मनाला. आणि त्यावेळेस ते मन स्थिर राहतं. त्यावेळेस मनाच्या मागे असणाऱ्या ज्या काही उपाध्या आहेत त्या सगळ्या उपाध्या आपोआप तुटायला लागतात. सगळ्यात मोठी मनाची उपाधी जर काय असेल तर ती तृष्णा आहे. तृष्णा नाम हाव. आपल्या भाषेमध्ये आपण सहज म्हणतो हाव अलीकडं, मरण अलीकडं आणि हाव पलीकडं. कशाला वागायचं, असं कशाला वागायचं, जन्मा येऊन चांगलं वागायचं. भारूड आहे नातांच. त्या मनाला तिथं बसवण्यासाठी, आणि ते मन ज्याचं बसलं त्यावेळेस तुकोबारा म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा आता संपूर्ण धाव का. आता नामाकडे लक्ष लागल्यामुळं तृष्णेचा विषयच नाही. नामगोड नामगोड आणि पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे आणि घेता घोट अधिक हे. आता कशाला पुन्हा बाकीच्याचा नाद करायची नाही, घात करायची गरज नाही. म्हणून तुकोबारा एवढं सगळं तुम्ही केलं, एवढा सगळा अठ्ठास केलात, एवढा सगळा अठ्ठास होण्यासाठी तुम्हाला काय खर्चावं लागलं. कवतुक वाटे झाली आवे ताजे, कवतुक झाली आवे ताजे, कवतुक वाटे झाली आवे ताजे, कवतुक वाटे झाली आवे ताजे, कवतुक वाटे झाली आवे ताजे, साधकाने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज एवढा शेवट गोड तुम्ही चांगला केला, कशाच्या बळावर केला, काय खर्च केलं, असं म्हणलं. तुकोबारा म्हणतात कवतुक वाटे झाली नाम मंगळाचे तेणे गुणे. आयुष्यभर जे कमवलं होतं ते कमवलेलं आज कामाला आलं. तुकोबारा सांगतात ते कमवताना एक क्षणभर सुद्धा वाया जाऊ दिला नाही. गेलाच असेल तर कोणता, शिंख, जांभळी, खोकला आणि तुकाची वेळ वाया गेला, बाकी सगळं नामामध्ये. एवढं जे नाम घेतलेलं आहे ते आज कामाला वाटत,
आलं कवतुक वाटे झाली या वेचाची नाम मंगळाचे ते नेवणे. म्हणून शेवटच्या क्षणाला एकमेव जर कामाला येणारं धन कोणता असेल तर ते आहे नामरूपी धन. नामाशिवाय जगाच्या पाठीवर कोणतंच धन सोडवणार. तर पुन्हा तुकोबाराला प्रश्न विचारला, म्हणजे तुकोबारा तुमचा शेवट जिवंतपणेच गोड झाला, आम्ही तर मृत्यूच्या नंतरची वाट पाहत होतो. तुकोबारा म्हणजे मृत्यूच्या नंतर काय होईल कुणाचं काय सांगता येते. मोक्ष असेल, मुक्ती असेल, जे काही असेल ते जिवंतपणीच माणसानं बघत जावं, ते जिवंतपणीच भोगत जावं. तुकोबारा आहे तुम्हाला तर जिवंतपणी मुक्ती मिळालेली आहे. आता मुक्ती मिळाल्यास तुम्ही जगला कशासाठी. त्यावेळेस तुकोबारा सांगतात आता उरलो उपकारा पुरता. आता फक्त आणि फक्त ह्या लोकांसाठी जिवंत आहे आणि जे काही 4 दिवस राहिलेत ते आता कसे करायचे. तुका म्हणे मुक्ती तुका तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आता दिसचारी खेळीमुळे आता काहीच नाही, राहिलेले शेवटचे दिवस आनंदानं असणारं राहायचं आणि सगळ्या जगाचं कल्याण होईल असं वागायचं. म्हणून तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आता दिसचारी खेळीमुळे आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे, वेळ ही झालेली आहे. वेळेच्या पुढे ओढायला मला आवडत नाही. तुम्ही उभा किती वाजता करा पण सोडणं 11ला बरोबर आहे. म्हणून तुमचं नवल करावं तेवढं कमी आहे. भरती तुम्ही 9 वाजता भजन उभा केलात, आनंद वाटला. अशी थोडी गावं राहिली टायमाला चालणारे. असो ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे असे असणारे प्रभू नाना अडसूळकर यांचा आज निवाडा होईल. उद्या त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांच्या पुण्याप्रमाणे जी काही गती असेल ती प्राप्त होणार आहे. म्हणून उत्तमची गती तो एक पावेल उत्तम त्यांना उत्तम गती प्राप्त हो. बघा शास्त्रानं चांगल्या मुलाला फक्त 3 कामं सांगितलीत आई वडिलांच्या बाबतीमध्ये. चांगल्या पोरानं जास्त कुटाने करत बसायचं नाही. पहिलं काम सांगितलं 1 जिवंत असताना करावं आणि 2 कामं आई वडील मेल्यावर करावं. जिवंतपणी पहिलं काम काय करावं तर वाक्य श्रवणम. श्रुती मातेनं सांगितलं चांगल्या पोरानं आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत
फक्त त्यांचं ऐकून चलावं, बाकी काही करायची गरज नाही. आणि जर समजा आपले आई वडील वारले, मरण पावले असतील, तर त्यांची दोनच कामं करावी. एक गया श्राद्धम, गयेला जाऊन श्राद्ध करावं, गयेला पिंडदान करावं. आणि तिसरं जर काय असेल तर भुरी भोजनम, सगळे पाहुणे मंडळी एकत्र करून त्यांना जीव घालावं. हे 3 कामं करणाऱ्या पुत्रालाच पुत्र म्हटलेलं आहे. आणि अशाच पुत्राचा तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून अन्नदान असणारं करत जावं. एक शेवटचा दृष्टांत सांगून कीर्तनाला समाप्त करणार आहे. कारण जीवनामध्ये कोणतंही दान करा न करा, पण प्रत्येक जीवानं आयुष्यात एकदा तरी असणारं अन्नदान करावं. जसं जमल तसं करा, जेवढं जमल तसं करा. कर्ण मेला महाराज, कर्णाचा अधिकार सांगायला वेळ कमी आपल्याकडं. ज्यावेळेस धारातीर्थी कर्ण पडलेला आहे, रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला आहे, देवाला वाटलं आयुष्यभर ह्यानं दान केलंय, मरताना दान करायचं विसरते का बघावं, मरताना तरी दान देते का बघावं. म्हणून देवानं परीक्षा घेतली कर्णाची. एक वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या कर्णाच्या जवळ आले आणि काठी टिकवीत टिकवीत विचारलं, म्हणजे कर्णा, ए कर्णा. कर्णानं हळूच आवाजात दिला, कोण आहे. बघितलं तर एक वृद्ध ब्राह्मण काठी टिकवीत टिकवीत आलेला आहे. म्हणजे काय ब्राह्मण बुवा. म्हणजे कर्णा, तुझ्याकडे काम होतं रे. म्हणजे काय काम आहे. म्हणले या युद्धामध्ये माझ्या मुलानं सहभाग घेतला होता आणि सकाळी माझा मुलगा मरण पावलाय आणि माझ्या मुलाचे अंतिम संस्कार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. सगळ्या रणांगणावर शोधलं पण कुणी सुद्धा मला पैसे दान केले नाहीत. शेवटी तुझं नाव ऐकलं होतं आणि म्हणून मी तुझ्याकडे आलोय, मला काही दान मिळेल का. कर्ण म्हणला, महाराज मी रक्ताच्या थारोळ्यात आहे, मी शेवटच्या घटिका मोजत आहे, तर माझंच काय होतं मला माहित नाही, तुम्ही अशा वेळेला माझ्याकडे दान मागायला आलात. म्हणजे हो, आहे का नाही ते सांग. कर्ण म्हणला, आता माझ्याकडे दान द्यायला दुसरं तर काही नाही, पण माझी 4 दातं सोन्याची आहेत, ती तुम्ही पाडून न्या. पाडायला सुद्धा ताकद माझ्याकडं नाही. महाराज त्या ब्राह्मणाने ती 4 दातं पाडली, 4 दातं असणारे नेली. देवाला आनंद वाटला. मरताना सुद्धा कर्णानं दान द्यायला मागं पुढं पाहिलं नाही. आणि शेवटी असणारं देव कर्णाच्या जवळ आले. म्हणजे कर्णा, काय तुझी इच्छा आहे सांग. त्यावेळेस कर्णानं सांगितलं, देवा माझे अंतिम संस्कार तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे, पण अशा जागी करा जिथं कधीच पाप घडलं नसेल. देवाने सांगितलं, ठीक आहे तसं करतो. देवानं अख्खी पृथ्वी शोधली महाराज. पृथ्वीवरली एकही जागा बिना पापाची सापडली नाही. उत्तराखंडमध्ये फक्त अंगठ्याच्या कांड्या एवढी जमीन सापडली, तिथं पापच झालं नव्हतं. आता कृष्ण म्हणू लागले, आता अंगठ्या एवढ्या जागेवर कर्णाचा अंतिम संस्कार कसं करावं. चतुरातो शिरोमणी देवानं तिथं आपलं कोपर टिकवलं त्या जागेवर आणि तळहात पुढे केला आणि तळहातावर कर्णाचं प्रेत ठेवलं आणि कर्णाचे अंतिम संस्कार केले. मग असा कर्ण मेल्यानंतर स्वर्गामध्ये गेला महाराज. स्वर्गामध्ये सगळ्या लोकांनी उठून नमस्कार केला. सूर्याचा पुत्र, दानवीर, सगळ्यांनी नमस्कार. दुपारची जेवायची वेळ झाली. सगळ्याला ताटं वाढलेले होते, पण कर्णाच्या नावचं ताटच वाढलं नव्हतं. कर्णाने इंद्राला विचारलं, म्हणजे इंद्रदेव सगळ्याला जेवायची तयारी झाली, माझ्या नावचं ताट कुठं आहे. इंद्रदेव म्हणले, तुमच्या नावचं ताट नाही कर्ण महाराज. म्हणजे का, तुम्ही सोनं दान केले, भूदान केले, सगळं दान केले, पण आयुष्यात अन्नदान केलं नाही आणि अन्नदान न केल्यामुळे तुम्हाला स्वर्गात जेवायला मिळणार नाही. कर्ण गडबडा लोळू लागला. म्हणले, असं कसं झालं माझ्या हातानं, मला परत पाठवा. इंद्र म्हणला, एकदा आलेला माणूस परत जात नाही. मग कर्णानं वशिला देवाकडे लावला. देवाला दया आली. म्हणला, एवढा पुण्यवान माणूस पण अन्नदान केलं नाही, वापस जायची इच्छा करतोय. एक बंधन घातलं. म्हणजे कर्ण, तुम्ही जा, पण मोजून 14 दिवस. तुमच्याकडे किती दिवस आहेत, मोजून 14 दिवस आहेत. या 14 दिवसामध्ये तुम्हाला काय अन्नदान करायचे ते करा. आणि भाद्रपद महिन्यामध्ये वद्य प्रथमेला म्हणजे पाडव्याला कर्ण पृथ्वीवर आला आणि तिथून आमोशेपर्यंत या 14 दिवसामध्ये कर्णानं यथेच्छ अन्नदान केलं. म्हणून तेव्हापासून ह्या 14 दिवसामध्ये म्हाळाच्या महिन्यामध्ये अन्नदान करण्याची प्रथा आहे. जमल त्याला जीव घालावं, जमल त्याला जीव घालावं. आणि एक सांगतो, आपल्या घरला आपले पूर्वज
वर्षातून फक्त 2दा येतात, 2दाच दारात येतात. आणि त्या 2 दिवशी जर आपण त्यांना विनमुख पाठवलं तर जाताना शाप देतात. अहकटा त्याचे आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. कधी येतात 2दा? एक, ज्या दिवशी त्यांनी देह सोडलेला आहे म्हणजे मेलेल्या दिवशी त्या तिथीला आपले पितर आपल्या दारात येऊन बसतात. आणि दुसरी तिथी आहे ज्या दिवशी आपल्या पितरांचे महाळा असतात, महाळाच्या तिथीला ते पितर आपल्या घरी येतात. 2च दिवस येतात, बाकीचे पितर आपल्या घरला येत नाहीत. या 2 दिवसामध्ये जर पुत्रानं, लेकीनं, सुनानं त्यांचं यथेच्छ सत्कार केला, जीव घातलं तर ते आशीर्वाद देतात. तुका म्हणे इच्छिती कल्याण, आशीर्वाद देतात दोन्ही हात वर करून. आणि जर नाही केलं तर शाप देतात. म्हणून चांगल्या मुलानं आपल्या वडिलांचं श्राद्ध करावं, गयेला श्राद्ध करावं, पिंडदान करावं. 48 श्राद्ध सांगितले, ते 48 श्राद्ध पाडावं, वर्षश्राद्ध करावं, लोक जीव घालावे, हरिनामाचं कीर्तन करावं, कथा कीर्तन करावं आणि हे सगळं पुण्य त्यांच्या पदरामध्ये टाकावं. असे प्रभुनानांचं हे प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध, हे सगळं पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडो आणि त्यांना सद्गती प्राप्त हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा माझा परिचय नवीनच आहे. तुम्ही सगळे गळ्याची मंडळी आहात, सगळे गळेवाले आहेत. मी तेवढा एकटा नरडेवाला. तुम्हाला गळा आहे, मला काय नरडा आहे. तरी एवढ्या गळेवाल्यामध्ये एक नरडावाला सपादला, त्याबद्दल सर्वांचे आभार. मृदंगाचार्य, सुंदर मृदंग महाराजांचंही धन्यवाद. आता आमचा योगायोग म्हणजे भेट उगाच सहज झालेली आहे, खरेदी विक्रीतून झालेली भेट आहे. असे आमचे धनंजयराव, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं, म्हणले वडिलांचं पुण्यस्मरण आहे महाराज, येताव का? म्हणले बोलिलेस येताव. त्यांनी निमंत्रण दिलं. पुन्हा बापूंनीही फोनवर सांगितलं, म्हणले महाराज असं असं आहे या. 2 कीर्तनाचा आग्रह होता, पण थोडी अडचण असल्यामुळं म्हणलं एकच कीर्तन करतो. मग ती संध्याकाळची सेवा दिली आणि दुसरी सकाळची बाबा महाराज का दिनकर महाराज, दुसरी उद्याची सेवा त्यांच्याकडे सोपवली आणि सर्व भजनी मंडळी ते जमलात. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर
न्यारी केली मेरी हाताने जिंतीने हाताने जिंतीने तरी कुंडली धावा तुटणे कुंडलिया धावा तुटण्याची कुंडलिया धावा कुंडलिया आ